सीखे। सूरज हमें रोशनी देता, हवा नया जीवन देती है। भूख मिटाने को हम सबकी धरती पर होती खेती है। औरों का भी हित हो जिसमें हम ऐसा कुछ करना सीखे। देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। जो अनपढ़ है उन्हें पढ़ाए, जो चुप है उनको वाणी दे। पिछड़ गए जो उन्हें बढ़ाए, समरसता का भाव जगा दे। हम मेहनत के दीप जलाकर नया उजाला करना सीखे। देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। हम भी तो कुछ देना सीखे। धन्यवाद सर। मनापासून आवडलं की त्या बदलाला समोर जायला सक्षम होतो आणि हीच वाचनाची आणि साहित्याची खरी ताकद असते। जोपर्यंत तुम्ही वाचत नाही, जोपर्यंत साहित्य समजून घेत नाही, जोपर्यंत साहित्याचा उमाळा समजून घेत नाही, साहित्याचा कळवळा समजून घेत नाही आणि साहित्याचं प्रयोजन समजून घेत नाही, तोपर्यंत साहित्य मीमांसा करणं आपल्याला जमणार नाही। मुळामध्ये अजून एक विषय काढला होता की आता काय वाचावं। आता या ठिकाणी जो पालक वर्ग आहे, मी तुम्हाला अनेक पुस्तकं सजेस्ट करेन। म्हणजे अगदी तुम्हाला मराठी भाषिकांचे असतील, इंग्रजी भाषिकांचे असतील किंवा अजून कुठल्या भाषिकांचे पुस्तक असतील, हे पुस्तकं अवश्य घरामध्ये ठेवा। अगदी तुम्ही आम्ही बघितलं, आपण गोट्या वाचलंय, साने गुरुजी अंधपणे पाठवलेल्या कुठल्याही संदेशावर जेव्हा आपण आंधळेपणाने विश्वास ठेवतो आणि हाच विश्वास समाजात अराजकता निर्माण करायला कारणीभूत ठरतो, हे माझं आग्रही मत आहे। आपण स्वतः निर्माण केलेले संदेश आणि आपण पुढे ढकललेले म्हणजे अगदी फॉरवर्ड केलेले संदेश तुम्ही व्हॉट्सअप आणि या सगळ्यांचा अभ्यास करा। अभ्यास केला तर तुम्हाला 98% संदेश, हे 98% संदेश हे फॉरवर्डेड असतात। कुणीतरी तुम्हाला वापरून घेत असतं, कुणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवून असतं। आता तुम्हाला गंमत सांगतो, हा विषय निघाला साहित्याच्या अंगाने, म्हणजे आपण या सगळ्या आधुनिकतेच्या चक्रामध्ये असे अडकत जातो की लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही आज सगळे फेसबुक वापरता, इंस्टाग्राम वापरता, अजून कुठलं व्हॉट्सअप वापरता, टेलिग्राम वापरता, काय काय कुठले अजून जे ऍप्स आहेत जे सहज वापरणं योग्य आहेत, हे आपण वापरतो। पण एक लक्षात ठेवा, अतिशय गमतीची आणि अतिशय गंभीर अशी मी गोष्ट तुम्हाला सांगतो। तुम्ही फेसबुक वापरता, बरोबर, तुम्ही फेसबुकवर दिवसभरामध्ये कधीही लॉग आउट होत नाही, म्हणजे त्याच्यातून बाहेर पडत नाही, तुम्ही कायम त्याच्याला असता आणि तुम्ही खटाखट ते अंगठे लाईक देत असता। पण गंमत म्हणजे केम्ब्रिज अनालिटिका नावाची एक संस्था आहे, जी संस्था केम्ब्रिज अनालिटिका नावाची एक व्यापारी संस्था आहे, ज्या व्यापारी संस्थेचं काम आहे निवडणुकांमध्ये प्रचार करण्याचं काम त्यांच्यावर सोपवलेलं जातं। आता या केम्ब्रिज अनालिटिकाचं जे अनालिसिस झालेलं आहे, त्यांनी जे संशोधन केलेलं आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे। 22 कोटी लोकांचं त्यांनी अभ्यास केला जगातल्या। म्हणजे ट्रम्प जेव्हा निवडून आले होते तेव्हा त्यांची प्रचार यंत्रणा जी होती ही केम्ब्रिज अनालिटिका होती। आणि मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान, माननीय पंतप्रधान मोदीजी पंतप्रधान व्हायच्या आधी ज्या काही एजन्सीज नेमल्या होत्या, त्यांना ह्या केम्ब्रिज अनालिटिकाचा सपोर्ट होता। आता ह्या कशा काम करतात बघा, अगदी गांभीर्याने घ्या। तुम्ही लाईक देता एखाद्या पोस्टला, तुमच्या जर मी 90 लाईक जर तपासल्या, तुमच्या 90 लाईक्सचा जर मी संशोधनात्मकरित्याने जर अभ्यास केला, तर तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात हे मला समजतं। तुमच्या 250 ते 200 लाईकचा जर मी अभ्यास केला, तर तुमच्या आई वडिलांना तुम्ही माहित नाही तितके मला माहिती होता। तुमच्या 350 ते 400 लाईक्सचा जर मी अभ्यास केला, तर तुमच्या पत्नीला, तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला तुम्ही जेवढे माहित नाही तेवढे मला माहित होता।
आणि एकदा का तुमची मनोभूमिका मला कळाली, एकदा का तुमच्या विचारांची दिशा मला समजली, की तुमच्या विचाराच्या दिशेमध्ये माझे हात कसे धरून घ्यायचे हे त्या ठिकाणी ठरवलं जातं. म्हणूनच प्रसार माध्यमांवर व्यक्त होताना, प्रसार माध्यम वापरताना अतिशय सावधतेने वापरा. त्याच्याऐवजी या साहित्याकडे या साहित्य मूल्यांच्या, साहित्य विश्वाचा आनंद घ्या. आणि जेव्हा या विश्वामध्ये तुम्ही रमाल, वेगवेगळ्या कालखंडातील इतिहास असो, मग समाजकारण असो, कविता असो, काव्य असो, नाटक असो, चारोळी असो, विलापिका असो, या सगळ्या साहित्य मूल्यांचा किंवा साहित्य विश्वाचा तुम्ही आनंद घ्या. निवेदिका मॅडमने मला या ठिकाणी सांगितलं की पैठणच्या इतिहासामधलं काय स्थान आहे साहित्याचं. जेव्हा आपण साहित्याचा विचार करतो आणि मुख्य म्हणजे ज्या प्रतिष्ठान नगरीचे रहिवासी आपण आज सगळे आहोत, अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की ज्या पैठणमध्ये आज जसं तुम्हाला साहित्यामध्ये, चित्रपट सृष्टीमध्ये, नाटकामध्ये जर तुम्हाला नाव काढायचं असेल, जर करिअर करायचं असेल, तर आज तुम्हाला पुणे किंवा मुंबईला जावं लागतं. पण त्या काळामध्ये म्हणजे 2000 ते 1000 वर्षाच्या मोठ्या कालखंडामध्ये जर तुम्हाला साहित्य क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात काम करायचं असेल, तर त्यावेळेस भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या त्या माणसाला पैठणला यावं लागायचं. ही प्रतिष्ठानची ताकद आहे. प्रतिष्ठानच्या साहित्याचा विचार करताना आज सगळ्यात महत्वाची एक बाब मी तुमच्या समोर आणू इच्छितो की जेव्हा आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे वारंवार विनंती करतो, अर्ज करतो, प्रस्ताव पाठवतो. अभिजात भाषा म्हणजे काय? जी भाषा अभिजातपणे पुढे आलेली आहे, बोलली गेलेली आहे, जिला 2000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास आहे, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्राकडून मिळतो. आणि हा दर्जा मिळाला की भारतातल्या 300 युनिव्हर्सिटीजमध्ये तो मराठी भाषा किंवा ज्या भाषेला दर्जा मिळतो ती भाषा शिकवायला सुरुवात होती. आणि 2000 कोटी रुपयाचा भाषा विकास निधी मिळत असतो. आणि अतिशय अभिमानाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र सरकारतर्फे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी जे साहित्य पुरावा म्हणून दिलं गेलेलं आहे, ते साहित्य निर्माण झाले ते या प्रतिष्ठानमध्ये, या पैठणमध्ये. आणि त्याचं नाव आहे गाहा सत्तसई. गाहा सत्तसई हा जो ग्रंथ आहे 2000 वर्षापूर्वी राजा हलाने याच्यामधून, प्रेक्षकांमधून, जनतेमधून राजा हलाने हा जमा केलेला चारोळ्यांचा संग्रह, कवितांचा संग्रह अफलातून असा आहे. या चारोळ्या जेव्हा पैठणमध्ये निर्माण होतात, पैठणमधून या चारोळ्या जेव्हा उत्तुंगपणे भरारी घेतात, ज्याचं संस्कृतमध्ये भाषांतर होतं, हिंदीमध्ये भाषांतर होतं, तमिळमध्ये भाषांतर होतं, ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. या चारोळ्यांमधला एक चारोळी मी तुम्हाला सांगतो, म्हणजे त्यावेळेसच्या नेमक्या काव्य प्रतिभेची काय परिस्थिती होती, कवितेची काय स्थिती होती, किंवा समाज किती प्रगल्भतेला पोहोचला होता याची आपल्याला जाण येते. गाहा सत्तसईमध्ये एक चारोळी माणसाचं जीवन जगताना कसं जगावं याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. हसू न होईल कधी आपले असे असावे हसे, बोल मधुरकी असे असावे लोका लावल पिसे, जगी जगावे असे उमटवी यशकीर्तीचे ठसे, आणि एकदाच की असे मरावे पुन्हा न हो बारसे. विचार करा, 2000 वर्षापूर्वीची ही चारोळी आहे. ह्याच काळामध्ये म्हणजे जेव्हा पैठणच्या साहित्याचा, इतिहासाचा विषय येतो, तेव्हा आपल्याला अभिमानाने नमूद करावं लागतं की गुणाढ्याच्या बृहत्कथा नावाचं फार मोठं एक अद्भुत असं भांडार आहे. आता बघा, मी गुणाढ्याच्या बृहत्कथा किंवा सोमदेवाचं कथा सरित सागर जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ते समजणार नाही. पण जेव्हा मी तुम्हाला अरेबियन नाईट्स म्हणेल, गलिवर्स ट्रॅव्हल्स म्हणेल, किंवा सिंदबादच्या सफारी सांगेल, किंवा सिंहासन बत्तीशी सांगेल, किंवा वेताळ पंचविशी सांगेल, किंवा पंचतंत्रातला काही गोष्टी सांगेल, तेव्हा तुम्हाला पटकन लक्षात येईल की हो, सिंदबादच्या सफारी हे पुस्तक आपण लहानपणी वाचलं होतं. पण मित्रांनो, तो सिंदबादच्या सफारी म्हणजे पैठणहून उचलून नेलेलं साहित्य आहे. आणि हा सिंदबाद म्हणजे पैठणच्या सोमदेवाच्या कथा सरित सागर मधला सोमदेव आहे. आज हे आपल्याला ज्ञात नाहीये, कारण आपण आपला ज्वाज्वल्य असा इतिहास, वैभवशाली भूतकाळ आपण नेहमी विसरत असतो.
आणि एक तत्वज्ञता म्हणाला की जो माणूस इतिहास विसरतो तोच माणूस इतिहासाची पुनरावृत्ती करतो. म्हणजे जर तुम्ही तुमच्या गुलामगिरीचा इतिहास विसराल तर तुमच्या पायामध्ये गुलामगिरीच्या बेड्या पडल्याशिवाय राहणार नाही. तुमचा दैदिप्यमान इतिहास जर तुम्ही विसराल तर तुमच्या कपाळ करंटेपणा आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमचा ज्वाज्वल्य इतिहास विसराल तर याचना आणि लाचारी याच्याशिवाय तुमच्या पदरात काही पडणार नाही. आणि हे पडू नये म्हणून, लाचार होऊ नये म्हणून तुमचा भूतकाळ तुम्हाला आठवावाच लागतो आणि त्याचं मनन करावं लागतं. आणि त्या भूतकाळाच्या मशालीच्या उजेडामध्ये वर्तमानात येऊन भविष्यामध्ये वाटचाल करावी लागते. आणि हीच अपेक्षा प्रत्येक साहित्याची असती, प्रत्येक पुस्तकाची असती आणि प्रत्येक पुस्तकात लिहिलेल्या त्या एकेका शब्दाची असते. स्थापन झालेला आहे. चक्रधर स्वामींनी मानभोव पंथ द्वैत आणि अद्वैतवादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही वादांच्यावर एक समांतर तोडगा असावा म्हणून दोन्ही वादाच्या सीमेवर असणारा हा चक्रधरांचा मानभोव पंथ, द्वैतवाद आणि अद्वैतवादांच्या सीमेवरचा हा मानभोव पंथाचा विचार पैठणमध्ये जेव्हा निर्माण झाला तेव्हा पैठणमधून जे साहित्य निर्माण झालं, जे मानभोव काळाच्या संबंधित आहे, चक्रधर स्वामींच्या संबंधित आहे, ते अख्खच्या अख्ख सगळंच्या सगळं साहित्य शुद्ध मराठीत आहे, अर्थात प्राकृतात पण आहे. ही मराठी भाषेला मानभोव संप्रदायाची पैठण नगरीतून दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. मराठी मधली पहिली कवयित्री पैठणची आहे. इथे माय भगिनी बसलेल्या आहेत. महदंबाचे धवळे नावाचा जो ग्रंथ आहे हे साहित्य निर्माण झालं पैठणमध्ये. कटाव नावाचं वृत्त आहे ज्याला तुम्ही आज रॅप म्युझिक म्हणता, जे भराभर उच्चारलं जातं. आनंदे वंदावा गजनायक गजमुखतो रुंड मधुरधर दार ददुदर. म्हणजे हा इतका अवघड शब्दांचा आणि एक असा सलग उच्चारणारा शब्द या रॅप संगीताचं किंवा या रॅप म्युझिकचं अलीकडचं जे पुनर्वसन झालं किंवा निर्माण झालं ते अमेरिकेमध्ये श्वेत म्हणजे कृष्णवर्णीय लोकांवर जे अत्याचार होते त्याच्यासाठी बंडातून आणि एका बंडखोरीमधून हे रॅप म्युझिक तयार झालं की जे एका आंदोलनाचं स्वातंत्र्य गीत झालं. पण तुम्हाला मी हे सांगू शकतो की पैठणचे संत अमृतरायांनी 250 वर्षे आधी पैठणमध्ये पहिलं रॅप लिहिलेलं आहे. जे रॅप अतिशय वाचनीय आहे, जे रॅप अतिशय श्रवणीय आहे आणि ज्या रॅपचा तुम्हाला आज अभिमान वाटेल प्रत्येक पैठणकराला, असं हे रॅप आहे. ह्याच अमृतरायांकडे अजून एक कर्तृत्व जातं. आपण गझल हा शब्दच मुळात अरेबियन मानतो, अर्थात तो शब्द आहे अरबीच. गझल म्हणजे प्रेम कुंजन किंवा आपसातला संवाद, प्रेमीजनांचा संवाद. ह्या गझलचं उत्थान जरी अरबस्थानामधून असलं तरी तुम्हाला मला सांगायचं आहे की याच संत अमृतरायांनी, कवी श्रेष्ठ अमृतरायांनी मराठीतली पहिली गझल, अरबी गझल महाराष्ट्रात यायच्या आधी विश्वात्मका हरीला नाही कसे म्हणावे ही गझल पैठणमध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्याचाही अभिमान पैठणकरांना असायलाच हवा आणि हे माहिती व्हायलाच हवं. श्रीहरी वरदा असेल, कृष्णदयारांनी लिहिलेलं 42,000 ओव्यांचा संग्रह येतो. 42,000 ओव्या. अगदी सहज तुम्हाला सांगतो की ज्योतिष्य शास्त्रातला सहदेव भाडाळी ग्रंथ जरी घेतला तरी तो निर्माण झाला पैठणलाच. विज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरांचे आपेगाव आहे. आजही हिंदू लॉ साठी, हिंदू कायद्यासाठी जो ग्रंथ प्रमाण मानला जातो तो ग्रंथही विज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. ह्या आपेगावला ते पलीकडच्या विज्ञानेश्वरांच्या आपेगावला ते काही दिवस राहिले आणि पैठणमध्ये राहिले. हे आपल्यासाठी अतिशय महत्वाची बाब आहे. भास्कराचार्यांचा लीलावती ग्रंथांच्या लिहिण्याच्या आधी पैठणच्या सिद्धेश्वर मंदिरातल्या रत्नजडीक शिवलिंगावर चंद्राच्या प्रतिबिंबेचे कोडवे सोसत भास्कराचार्यांनी लीलावती ग्रंथ पुढे नेलेला आहे. पण दुर्दैवाने आज पैठणकर आपण गाढ आहोत, निद्रिस्त आहोत. म्हणूनच हा इतिहास आपल्याला माहीत नसतो. आणि जेव्हा हा इतिहास माहिती होतो तेव्हा एक नवं स्फुरण आपल्याला चढतं. नवा साहित्य वेलू आपण घेऊन जाऊ शकतो. ती कावड आपण आपल्या अंगावर घेऊ शकतो. म्हणूनच हा साहित्याचा वेलू तुम्ही अंगावर घ्यावा. पैठणच्या संदर्भामध्ये म्हणजे बहिरवी नावाची एक टीका आहे अतिशय गूढ भाषेमध्ये की जी इतकी
प्रकांड आहे, प्रचंड आहे. अनेक कवी पैठणला निर्माण झालेत. अलीकडच्या काळामध्ये अनेक कवींनी पुरस्कार पैठणला मिळवलेत. या सगळ्या साहित्याचं जोपर्यंत आपल्याला आपल्या भूमीमधला, आपल्या मातीमधून निघालेला विचार जोपर्यंत आपल्याला समजत नाही, आपल्या भूमीमधला, आपल्या मातीमधला, आपल्या माणसाचा, आपल्या माणसानी आपुलकीने मांडलेला विचार जोपर्यंत साहित्यामध्येच स्थित असतो, पण जोपर्यंत तो प्रेक्षकांमधल्या स्थानिक प्रेक्षकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तो पूर्णत्वास जात नाही, त्याचं जन्म सार्थकी लागत नाही. म्हणूनच आजच्या या क्षणी मला एक पहिली विनंती अशी करावीशी वाटते की आपण सर्वांनी आजपासून वाचायला सुरुवात करा.